अगं बाई, केवढी मोठी ही शाळा. मुलींची संख्याही भरपूर दिसते हो. आणि किती किती मास्तरीण बाई आहे तिथे. मन अगदी भरून आलं हो. हे सारं पाहता पाहता माझी ओळखच करून द्यायची राहिली ना. नमस्कार. मी रमाबाई महादेवराव रानडे, न्यायमूर्ती महादेवराव गोविंदराव रानडे. ओळखलत ना? मला ना स्वतः म्हणाले, अहो रमाबाई, तुम्हास आपल्या कार्याची फुललेली बाग पाहायची आहे का? तर चला मग सुपोषपाणी आर्य सरांच्या शाळेत. म्हणे आर्य सरांच्या सौभाग्यवती त्यांच्या प्रत्येक कार्यात खांद्यास खांदा देऊन उभे आहेत बरे. जीवास अगदी हुरूप वाटला हो. मुलींना सागरगोट्या आणि भातुकलीचा खेळ खेळता खेळता माझा विवाह वयाच्या 11व्या वर्षी झाला. स्त्रियांनी लिहावयास वाचावयास शिकणे म्हणजे फार मोठे पाप असा समाजात आंधळा विश्वास होता. स्त्रियांनी शिकले म्हणजे वैधव्य येईल, अपशकुन होईल अशा अंधश्रद्धेत समाज आंधळा झाला होता. मोठ्या साथीच्या आजाराने बालपणीच बालविधवा व्हायच्या आणि केशवपन केले जायचे. अशा अनिष्ट रूढींचा न्यायमूर्तींना फार फार त्रास होत असे. लग्नानंतर स्वतःनीच मला शिकवलं, मला शिक्षित केलं. घरातील वडील मंडळींचाही भरपूर विरोध होता बरे. म्हणायची, अगं रमे, शिकून तू इंग्रजी मडमांसारखी नवऱ्यापाठी फिरणार आहेस काय? बाईच्या जातीने आपले घर सांभाळावे, संसार पहावा. बाईचे पाऊल हे ओसरीत पण नसावे. पण स्वतः म्हणायचे, जर समाज परिवर्तन करावयाचे असेल तर स्त्रियांना शिक्षित केलेच पाहिजे. अशा अनिष्ट रूढींचा सर्वांचाच त्रास व्हायचा. त्रासाचे चटके अगदी जिव्हारी लागायचे. पण रूढींच्या जाळ्यात फसल्यामुळे त्यास काय ठाऊक याचे खरे मलम हे शिक्षणातच आहे, समाज परिवर्तनातच आहे. मुंबई येथे गरजू आणि विधवा महिलांसाठी शिक्षण आणि रोजगार केंद्र सेवा सदन स्थापन केले. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हे स्वतःच्या इच्छेवरूनच केले बरे. मुलींनो, जेव्हा स्त्री मजा आता मोठ्या मोठ्या क्षेत्रात पाहाव्यास मिळते तेव्हा जीवास अगदी हुरूप वाटते हो. अगं बाई, चंदनाने झिजून देवाच्या कपाळी टिळा लावावा म्हणजे जन्माचे सार्थकच झाले म्हणायचे. बोलता बोलता बराच उशीर झालेला दिसतोय की. येते. धन्यवाद.